भूमी अभिलेख विभागांतर्गत 10,685 म्हणजे 10,000पेक्षा जास्त पदांसाठीचा जो आकृतिबंध आहे हा शासनाकडे याच महिन्यामध्ये सादर केलेला आहे। आणि या संदर्भात पाहू शकता आपल्याकडे रिक्त पदांची आकडेवारी जी आहे, कोणकोणत्या संवर्गामध्ये किती जागा रिक्त आहेत याची आकडेवारी आपल्याकडे विस्तृत जो म्हणजे आकृतिबंध आहे, आराखडा तो शासनाकडे सादर केलेला आहे, हा प्राप्त झाला आहे। तर या अंतर्गत प्रत्येक पदासाठीची जी आकडेवारी आहे डिटेलमध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागांतर्गत किती जागा आहेत याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे। पाहू शकता विविध पदे आहेत, यामध्ये शिपाई आहे, त्याचबरोबर यामध्ये दप्तरबंद चालक आहे, भूकरमापक आहे, भूमापक आहे, अशी विविध पदांसाठीचा ही अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे। तर डिटेलमध्ये व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात। या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख या अगोदर आपल्याकडे 29 ऑगस्टची सुद्धा अपडेट आली होती, प्रत्येक विभागाला ही जाहीर करण्यात आली होती। आता ही 3 सप्टेंबरची ही नवीन अपडेट आहे। या अंतर्गत पाहू शकता महाराष्ट्र राज्य पुणे भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत हे पत्र जे आहे अप्पर आयुक्त सचिव महसूल आणि वन विभाग मंत्रालय मुंबई म्हणजे शासनाकडे रिक्त पदांचा जो आकृतिबंध आहे हा सादर करण्यात आला आहे। भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध हा निश्चित करण्याबाबत जाहीर करण्यात आला आहे। तर यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये आपण वाचून घेऊयात काय म्हटलंय। उपरोक्त विषयांकित कामी या कार्यालयातील 30 डिसेंबर 2024 रोजीच्या पत्रान्वये भूमी अभिलेख विभागातील मंजूर पदांचा आढावा घेऊन विभागाच्या सुधारित आकृतिबंध हा तयार करून मंजुरीस्तव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे। तर सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने मूळ आकृतिबंधामध्ये पदे निश्चित करायची आणि पदे व प्रस्तावित पदे याबाबत गटनिहाय संवर्गनिहाय तपशील विविध प्रपत्रात सादर करण्याकामी पाहू शकता संदर्भीय पत्रानुसार कळवण्यात आले आहे। आणि त्या अनुषंगाने सादर करण्यात येते की सद्यस्थितीत भूमी अभिलेख विभागाचा गट अ ते गट ड संवर्गातील 9,689 पदे मंजूर असून 31 डिसेंबर 2024 रोजी सादर आकृतिबंधानुसार संवर्गनिहाय 994 नवीन पदांची निर्मिती सह पाहू शकता एकूण 10,683 पदांचा सुधारित आकृतिबंध मान्यतेसाठी हा सादर करण्यात आला आहे। आणि सदर प्रस्तावित आकृतिबंधातील ठळक मुद्दे पाहू शकता। महसूल विभाग, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग, भूमी अभिलेख विभागाकडील एकत्रितपणे सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापन यानुसार देण्यात आला आहे। तर आपल्यासाठी इथे महत्त्वाचे अपडेट इथे स्पष्ट दिसते पाहू शकता। एकूण तब्बल जागा 10,683 जागांसाठीचा हा जो सुधारित आकृतिबंध आहे हा शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे। 3 सप्टेंबरचं हे पत्र आहे पाहू शकता। यामध्ये मंजूर करण्यात आलेली पदांसंदर्भातली ही माहिती देण्यात आली आहे। तर यामध्ये प्रत्येक पदासाठीच्या संवर्गनिहाय किती जागा आहेत याच्या आकडेवारी शेवटी खाली देण्यात आली आहे, ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता। या ठिकाणी आहे पाहू शकता। इथे 3 सप्टेंबरचं परिपत्रक असलं तर याच्यावरची सही पाहू शकता 3 सप्टेंबरचीच आहे। तर यामध्ये प्रत्येक जो प्रवर्ग आहे या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक प्रवर्ग पदनाम आणि श्रेणी यामध्ये दर्शवण्यात आली आहे। अप्पर अधिकारी, मुख्याधिकारी, त्याच्यानुसार पाहू शकता इथे पुढची पदं जे आहेत उपजिल्हाधिकारी, गट अ संवर्गाची लेखाधिकारी, त्याच्यानंतर पुढे गट ब संवर्ग आहे, गट क आणि गट ड संवर्गाचे सुद्धा असतील, गट ब संवर्गाची शिरस्तेदार, त्याच्यानंतर भूकरमापक पाहू शकता इथे आहे शिरस्तेदार भूकरमापक। आपल्यासाठी भूकरमापकसाठी पाहू शकता एकूण तब्बल जागा 4,369 इतक्या जागा दर्शवलेल्या आहेत। त्याच्यानंतर इथे पाहू शकता पुढे वाहन चालकसाठी सुद्धा पद दाखवलेलं आहे। या पद्धतीने प्रत्येक पदासाठीच्या किती जागा आहेत प्रत्येक पदनिहाय याची माहिती उपलब्ध झाले। गट ब राजपत्रितसाठीच्या आहेत। त्याच्यानंतर इथे आपण पाहिले आता भूकरमापक आहे, वाहन चालक आहे, वरिष्ठ लेखापाल, त्याच्यानंतर मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, त्याच्यानंतर तलाठी या पदासाठी सुद्धा इथे नमूद करण्यात आली आहेत। एकूण जागा किती होत्या, एकूण भरलेल्या जागा किती आहेत याच्या आकडेवारी तर इथे पाहू शकता 4,680 दाखवलेत। तर महसूल माहिती आणि तंत्रज्ञान कक्षाकरता ही माहिती प्रस्तावित पदे जी आहेत ही दर्शवण्यात आली आहेत। 4,680 दाखवतात यामध्ये। त्याच्यानंतर महसूल सहाय्यक आहे, महसूल सहाय्यक
नंतर पाहू शकता पुढे जे आहे विधी अधिकारी, त्याच्यानंतर गट क संवर्गामध्ये कोणती तर नाईक आहे, दप्तरबंद आणि शिपाई यासाठीच्या एकूण किती जागा तर 2644 टोटल आहेत. तर यामध्ये किती जागा रिक्त आहेत याची माहिती पाहू शकता 959 आणि 900 यामध्ये 325 जागा आणि ते 959 इतक्या जागा ज्या आहेत रिक्त आहेत. तर हा पूर्ण डिटेलमध्ये गट क गट अ ते गट ड संवर्गात सगळ्या संवर्गांची रिक्त पदांची आकडेवारी जी आहे अशा पद्धतीने शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. तब्बल 10,683 जागांसाठीचा जो आकृतीबंध आहे अशा पद्धतीने शासनाकडे हा सादर करण्यात आला आहे. भूमी अभिलेख विभागांतर्गत हा पाहू शकता एकदम लेटेस्ट नवीन अपडेट आहे. या अंतर्गत शासनाकडून लवकरच आपल्याकडे जी आर आहे हा जी आर जाहीर केला जाईल रिक्त पदांसाठी आकृतीबंध मंजूर करण्याबाबतचा. या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती जी आहे जनरली प्राप्त होईल. आताची जी माहिती आपल्याकडे प्राप्त झाली ही पाहू शकता. हा जो आकृतीबंध आहे आकृतीबंध सादर करण्यासाठी या आयुक्त जे आहेत जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी मंत्रालयाला हा सादर केला आहे. आणि या सगळ्या प्रशासकीय विभागांचा एकत्रित मिळून पाहू शकता हा रिक्त पदांचा आकृतीबंध या पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. तुमच्या माहितीसाठी रिक्त पदांचा हा संपूर्ण आकृतीबंध जो आहे हा या टेलिग्राम चॅनलला टाकण्यात आला आहे. चेक करू शकता. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणचे 6 जिल्हे यामध्ये मुंबई आहे, पुणे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर तसेच भौगोलिक विस्तार कामाची आवक विचारात घेता अहिल्यानगर, नांदेड हे 2 जिल्हे असून पाहू शकता एकूण 8 जिल्ह्यांकरता एक अतिरिक्त जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांचे नवीन कार्यालयात प्रस्तावित करण्यात आला आहे. म्हणजे 10,683 आणि हे 2 जागा 10,685 अशा टोटल जागा झाल्या. तर इथे आपण पुन्हा एकदा पाहू शकता इथे भूकर्मापकसाठीच्या किती जागा दर्शवल्यात तुम्ही सुद्धा चेक केला असेल. इथे पाहू शकता शेवटीचे जे आहे यामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे आणि नियमित सुधारित आकृतीबंधानुसारची जी पदे आहेत याची माहिती. तर आपला हा जो आकृतीबंध आहे हा सुधारित आकृतीबंध आहे. तर इथे पाहू शकता आता आपण पाहिलं जे पद आहे भूकर्मापकसाठीचं इथे काय दाखवलंय यामध्ये आपण चेक केलं शिरस्तेदार आहे, त्याच्यानंतरनं भूकर्मापकसाठीचं हे पद आहे. तर इथे पाहू शकता शेवटीला जे दर्शवलंय त्यानुसार इथे बाह्य यंत्रणेद्वारे आणि नियमित पदे. तर नियमित पदे 4,369 म्हणजे भूकर्मापक या पदासाठीची एकूण 4,369 इतक्या जागा असणार आहेत. या पदासाठीची भरती प्रक्रिया ही लवकरच राबवली जाणार आहे कारण पाहू शकता भरपूर जागा यासाठी रिक्त आहेत. त्याच्यानंतर वाहन चालक हे बाह्य यंत्रणेद्वारे असणार आहे आणि यासाठी 66 जागा असतील. या आउटसोर्सिंग म्हणजेच बाह्य यंत्रणेद्वारे एकूण 66 जागा वाहन चालक असतील. वरिष्ठ लेखापालसाठी यामध्ये नियमित पदे आहेत 44 असतील. त्याच्यानंतर अव्वल कारकून जे आहे यासाठी मंडळ अधिकारी यासाठी नियमित जागा असतील आणि नियमित जागा फक्त 4 आहेत. त्याच्यानंतर तलाठीसाठी आपण आत्ताच पाहिलं तलाठीसाठीची पदभरती प्रक्रिया राबवलेली आहे. यासाठी नियमित जागा 6 दाखवते. या पद्धतीने पाहू शकता डिटेलमध्ये आकृतीबंध जो आहे संपूर्ण जाहीर करण्यात आला आहे. कोणत्या पदासाठी किती जागा आहेत याची माहिती तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता या आकृतीबंधामध्ये. आता लवकरच आकृतीबंध जो आहे हा शासनाकडून मंजुरी दिली जाईल आणि त्याच्यानंतर ना आपल्याकडे पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक प्रवर्ग जो आहे प्रत्येक जो संवर्ग आहे या संवर्गणी आहे रिक्त पदांची माहिती किती जागांसाठी शासनाकडून मंजुरी प्राप्त होते ही सुद्धा माहिती आपल्याकडे लवकरच प्राप्त होईल. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.